नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काही 10वीचे जे बोर्डाला क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यामधलं आपण बघतोय. त्याच्यामध्ये मॅथ्स 1 गणित भाग 1 मधलं चौथा लेसन आपण चालू केलेला आहे, फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन. याच्यामध्ये 1 मार्कासाठी एमसीक्यू क्वेश्चन कशा प्रकारे येतात ते आपण बघतोय आज. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे द टॅक्स लिव्ह by the central government for the trading within states. म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर म्हणजे काय केंद्रीय जे गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही टॅक्स गोळा करतं. त्याचं असं आहे की बघा, खाली 4 ऑप्शन दिले आहेत: IGST, CGST, SGST आणि UTGST. तर पहिल्यांदा जे काय IGST जर तुम्ही बघितलं तर IGST त्याचं जर हे केलं तर इंटरस्टेट दोन स्टेटमध्ये जो GST गोळा केला जातो तो IGST नी. CGST सेंट्रल GST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, तर याचं बी आन्सर आहे. SGST स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे जे काय आपलं राज्य शासन आहे ते हे या नावाने GST त्यांना मिळतो, SGST. सेंट्रल CGST हे सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतं. UTGST तर UTGST युनियन टेरिटरी म्हणजे जे केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्यांचं जे काय UTGST ने ते जो काही टॅक्स आहे ते गोळा केला जातो किंवा त्यांना ते याच्यातून हे मिळतो. तर अशा पद्धतीने हे 4 दिलेले. तर सेंट्रल गव्हर्नमेंट कुठल्याही गोळा करतो तर CGST हे आन्सर आहे. हे तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन अशा प्रकारे 2019 म्हणजे मार्च 2019 ला हा क्वेश्चन आलेला आहे. तर याचा सराव करा. हे बघून जावा एमसीक्यू करणे 1 मार्काचे जे क्वेश्चन आहे हे तुमचे चुकले नाही पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.